किंजू 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 अच्छे दिन आने वाले हैं, बधु सारू थई जसे. मला केवढा आनंद झालाय किंजू, यू कॅनॉट इमॅजिन. यस. म्हणजे किंजू, मी अनुला हे पटवून दिलं की तो यशवर्धन चौधरी केवढा माथे फिरू आहे. पण त्यामुळे काय होणार आहे? काय होणार, तो माथे फिरू आहे कळल्यामुळे अनुबेन त्याला भेटणारच नाही. भेटायचं सोड, त्याला अपॉइंटमेंट पण देणार नाही. मग त्याला राग येणार, कारण त्या जमिनीमध्ये त्याला आपल्या स्वतः पलीकडे जास्त इंटरेस्ट आहे. म्हणजे एकदा ते यशवर्धनचा राग रिवेंज मोडवर गेला नाही की तो स्वतःच अनुबेनच्या प्रत्येक कामात रोडा घालत राहील, तिचं काम बिघाडत राहील. मतलब सांप मरे और लाठी भी न टूटे. अरे अरे किंजू 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 सोचस है. तू सांप बोलला? अरे मारी इंटेलिजंट मुरनी, ती म्हण आहे. चालते ना, मी सांगतो ते ऐक ना. मला सांगायचं असं आहे की आता आपलं पुढचं सगळं काम तो यशवर्धन चौधरी करणार. आपण फक्त मागच्या सीटवर बसायचं आणि पिक्चर बघायचा पॉपकॉर्न खात. आणि करेक्ट वेळ आली की काकांना सांगायचं की बघा तुमची भरोसेमंद अनु कशी फेल्युअर आहे, तिला कायच कसं जमत नाही. आणि एकदा हे काकांना पटला ना की मग अनुबेन तो गियो. आणि त्यानंतर मेहता इंडस्ट्रीनो इकलो तो मालिक हूच आहे. अगं परी परी ऐक. अगं मिथिला, काय झालं परीला? का अशी निघून गेली ती? बघा ना पप्पा, यशच्या वागण्यामुळे ना परी खूप घाबरली हो. आणि त्यातून तिला नेहाचीही खूप आठवण येत होती. सारखे आई पाहिजे असंच म्हणते ती. तर जेवलीही नाही होती. मी आले सा पप्पा, बघते 2 घास तरी खाते का. पप्पा, मी हेच तर म्हणत होते ना की परीला आईची, तिच्या मायेची जास्त गरज आहे. हे यशच्या अशा वागण्याने ना अजूनच बिथरली ती. पप्पा, मला एक विचार आला होता. मी सांगते तुम्हाला, बघा तुम्हाला कसं वाटतंय. ती परीची टीचर आहे ना, डान्स टीचर, तिला जर आपण आठवडाभरासाठी आपल्या घरी राहायला बोलवलं तर? नाही म्हणजे मला काय वाटतं की आपली परी त्या टीचर बरोबर जरा रमते ना, तिच्या बरोबर जरा मनातलं बोलते, जरा बरी होती आपली परी तिच्या बरोबर. तर त्या टीचरच्या येण्यामुळे ना आपल्या परीला रिकवर व्हायला जरा जास्त मदत होईल असं वाटतं मला. नाही ठीक आहे, शेवटी परी आनंदात राहिली पाहिजे बस. आय अग्री विथ यू पप्पा. अरे भाई, क्या बात आहे. आठवडाभरासाठी का होईना पण त्या रेवतीला घरात आणायला ग्रीन सिग्नल मिळाला म्हाताऱ्या. आता एकदा परीला या रेवतीची सवय झाली की तिला परमनंटली या घरात आणायला ग्रीन सिग्नल मिळणार. इतकी वर्ष ती परदेशात होती म्हणे, तिकडे त्यांचे काही बिझनेस सांभाळत होती. पण ती ऑक्शनच्या फक्त 2 दिवस आधी भारतात आली. रादर तिला मुद्दाम बोलवलंय जयंतीलाल मेहताने. कारण त्याचा असा समज आहे की अनुष्का जर असेल डीलच्या वेळी तो कुठलंही डील हरत नाही. आणि झालंय तसंच, डील ते जिंकले. ऑक्शनचं डील हे तिचं भारतातलं पहिलं प्रोजेक्ट होतं आणि त्यात ती यशस्वी झाली आहे. I don't believe this. I don't believe this, समीर. तुला खात्री आहे का तुझ्या सोर्सेसनी ही जी माहिती दिली आहे ती खरी आहे? ऑफकोर्स 100% खरी आहे माहिती. मला नाही असं वाटत. आय नीड टू कन्फर्म दिस माय सेल्फ. मी स्वतः जाऊन तिला भेटणार आणि विचारणार आहे. कुणाला? अनुष्काला? हो. 1 मिनिट, कशा संदर्भात? डील संदर्भात किंवा लँड संदर्भात? हो. काय बोलतोयस तू? हे बघ,
यश, तू असं कुठलंही पाऊल उचलणार नाहीस, ओके? डील झालाय, आता ऑप्शन झालंय, आणि काय गरज आहे तिला जाऊन भेटायची? आपले दुश्मनासारखे वागत आले ते आजपर्यंत आपल्याशी, बरोबर? एखाद्या गरीबाला ते फुकटात जमीन दान करतील, पण चौधरींना म्हणजे आपल्याला, तुला ते दुप्पट किमतीला सुद्धा जमीन देणार नाहीत, हे लक्षात ठेव. त्याच्यामुळे तू असं काही करू नकोस. बघू. काय बघू म्हणजे? बघू म्हणजे बघू. एक मिनिट, तू जेव्हा असं काहीतरी बोलतोस ना यश, मला भीती वाटते. मी तुला आत्ताच सांगतोय, तू असं कुठलंही पाऊल उचलणार नाहीस ज्याचा तुला, आजोबांना आणि आपल्या घराला त्रास होईल, ठीक आहे? बघू. चला चला चिवताई, चारीकडे उजाडले, डोळे का बरं मिटले, अजूनही अजूनही बापरे, अंग गरम का लागतं तुला? अच्छा, ताप आलाय तुला? ताप कसा काय आला तुला आणि मला कळलंही नाही? गॉड, हाऊ रिस्पॉन्सिबल ऑफ मी. आय एम सॉरी बेटा, माझं खरंच दुर्लक्ष होतंय तुझ्याकडे. परी, ए परी. हॅलो डॉक्टर, हा मी यशवर्धन बोलतोय. तुम्ही प्लीज लवकरात लवकर घरी याल का? परीला थोडा ताप आलाय हो. ओके ओके, थँक्यू. परी, असा कसा ताप आला तुला बच्चा? मी कसं लक्ष नाही दिलं तुझ्याकडे? आय एम सॉरी बेटा, रिअली सॉरी. काय रे यश, परीच्या डान्सकडे तुझं लक्ष नव्हतं ना? हल्ली फ्रेंडही माझ्याशी नीटचं बोलत नाही, अशी तुझी तक्रार ती सुनबाईकडे करत होती. डॉक्टर येतील हा? मी आठवडाभर चौधरींच्या पॅलेसमध्ये राहायला चालली. पॅलेसवर? का? काम आहे ग. कसलं काम आहे ग बाई? सांगणारच की नाही आता? तू ही अशी कटकट करतेस ना, म्हणून मी तुला काही सांगत. हो का? तू कुठेही जायचं नाहीयेस. तू आधी शांत हो. हा, अगं सिम्मी मॅम ना माझी गरज आहे. त्या माझ्यासाठी खूप काही करतायत. त्या ना माझ्या डान्स अकॅडमीसाठी मला जागाही मिळवून देणार आहेत. पण त्या एवढं तुझ्यासाठी का करतायत? हे बघ, मला हे सगळं एवढं साधं सरळ वाटत नाहीये. आधीपासूनच मला संशय येत होता. आधी मिक्सर, मग इन्व्हर्टर, आणि आता ही डान्स साठी जागा. हे बघ, तू कुठेही जायचं नाहीयेस. तुला ना माझं काही चांगलं झालेलं बघवतच नाही. अगं, या चांगल्याच्या नादात वाटोळ झालेलं नकोय मला. वाटोळ वाटोळ तू करतेस माझं. मी जाणार. काय? मी वाटोळ करते तुझं? मी? थांब, तुला जायचंय ना? जा जा, पण ते आधी मला पेटवून जा. आई थांब. आई 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 सोड, सोड मला, तू सोड. आई आई खाली ठेव. आई खाली ठेव. तुला सक्सेस हवाय ना, तर मग दे नंबर पटकन. रितेश, नंबर दे. 9867444400. हेलो, ए યશવર્ધન ચૌધરી ભાઈ, અમે તમને જીતવા નહીં દઈએ. તું હજી અમને ઓળખતા નથી. હું 100 કિલો ઢોકળા પણ બનવું છે. તો એને શું કરે છે તું?
कोणाचा फोन होता? कोण बोलवत होतं तसं गुजरातीमध्ये? पण माझं नाव बरोबर घेतलं म्हणजे कोणी ओळखीचं होतं का? फोन करून बघतो कोण होता. शून करायचं हा? त्याच्याशी गुजरातीत बोलते, काय कळणार आहे काय त्याला? आणि काय गरज काय त्याला फोन करून बोलायची? हा फोन नंबर डिलीट कर, नंबर डिलीट कर. चुप चुप. रितेश, आ તમને મદદ કરું છું. अरे जरूरत નથી. अरे मारी करेजी स्किन चल ना चल. अनुबेन ने बघितलं तर अनुबेन હા પપ્પા બી તેજ બોલાલા. अनुबेन आली. अरे रितेश अय्या શું કરે છે તું? आया ते फाईल दाखवायची होती ना अनुबेनला नवीन क्लायंटची, म्हणून काय शोधत होता. नाही मी बघतो होते. फोन वाजतोय ना माझा. दाखवतो ना फाईल अनुबेन. अगं एक क्लायंट अनु हॅलो 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 हाय एम आय ऑडिबल? हॅलो मला फोन आला होता आता या नंबरवरनं. कोणाचा नंबर आहे? काही लागलं तर मला कळव. हो आई मला आई पाहिजे. आई परी. आई ए परी काय होत आहे बेटा? आई पाहिजे. काय होतंय ग? आई मला आई पाहिजे. पाण्याच्या पट्ट्या ठेवते. आई काकू अगं थरथरते ती. ए परी मला आई पाहिजे. परी आई ए परी बाळा आई मला आई पाहिजे. काकू अगं ही थरथरते. परी हे काय झालं देवा? अरे देवा. आई आई परी तू कुठे? आई येते बेटा, आई येते. आई इथेच आहे, आई इथेच आहे. ओके आई आता हिची आई कुठून आणायची रे? आई 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 परी हे बघ आपण बोलूया आईला. ओके तू ब्रेव आईची स्ट्रॉंग मुलगी आहेस की नाही तू? हा स्ट्रॉंग आहेस की नाही तू परी? परी परी बच्चा मी बोलवतो आईला. मी बोलवतो आईला. ओके काय अवस्था झाली रे पोरीची. नेहा का गेलीस का तू सोडून? एवढ्याशा जीवाला का गेलीस सोडून तू? परी येईल बघ. परी शांत हो बच्चा. ए बच्चा आई आहे बेटा. आई इथेच आहे. मी बोलवतो तिला. ओके आई येते आता थोड्या वेळात येईल आई. ओके आई तू कुठे जाऊ नको. इथेच थांब. कुठेही जाणार नाही आई. ओके कुठेही जाणार नाही आई. यश मी यांना सांगून येऊ का? नाही काकू अगं उगत सगळे पॅनिक होतील. ती होईल आता शांत. झोप लागेल तिला आता. किंजू किंजू अरे किंजू अरे उठ नाही किंजू. अरे खाली काय झालं? अरे किंजू उठ. अरे कुंभकर्णी बेन. अरे खाली
अरे कुंभकर्णी बहन अरे તમે મને આટલી રાત કેમ જગાડો છો? अरे खाली खाली राडा झालाय. કોણ મરતે? કોણ આલે? खाली तो यशवर्धन आलाय. કોણ? ચૌધરી? अरे हा यशवर्धन चौधरी. हिंचू आता राडा होणार खाली. आता फक्त तू एक काम करायचं, मी जे बोलेन त्याला हो म्हणायचं. हा हा चल 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 चल. अरे मारी जलपरी, चल ना चल ना चल ना चल 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 चल. बघा मिस्टर मेहता, मी रिक्वेस्ट करतो, प्लीज प्लीज मला एकदा एकदा त्यांना भेटू द्या प्लीज. मला तिच्याकडे खरंच, त्यांच्याकडे माझं खरंच खूप महत्वाचं काम आहे. इट्स रिअली व्हेरी इम्पॉर्टंट. आय रिअली नीड टू स्पीक विथ. मला प्लीज एकदा भेटू द्या. जस्ट वन्स प्लीज. जस्ट वन्स. एकदा. ठीक आहे, मग एक काम कर. शुअर. एकदाच, फक्त एकदाच जगन्नाथ चौधरीला माझ्या चपलेवरती नाक घासायला सांग, मग मी विचार करेन. बस. या पुढे जर का माझ्या आजोबांचं नाव घेतलं ना, तर मी विसरून जाईन जयंती मेहता की मी तुमच्या घरात उभा आहे. मला सगळ्यांनी सांगितलं होतं की जयंती मेहता अत्यंत खालच्या दर्जाचा माणूस आहे, पण तरी सुद्धा मी ठरवलं होतं की मी तुमची परमिशन घेईन आणि मगच तुमच्या मुलीला भेटेन. बट आय एम डन. आय एम डन. खूप सांगून बघितलं, खूप समजावून बघितलं. आता अनुष्का मेहताला भेटण्यापासून मला कोण थांबवतं बघतोच मी. हे चौधरीचं घर नाहीये, इथे तुझी गुंडागिरी चालणार नाही अजिबात. अरे काय किती हाका मारतीये मी तुला, लक्ष कुठे आहे तुझं? तब्येत बरी आहे ना? I'm fine. Yeah. What you're fine? मी खूप हाका मारत होते. काय रे, काही विचार चालू आहेत का? दमलायस का तू यश? हा नाही, आय अंडरस्टँड. तू दिवसभर परीक्षेजारी बसून होतास, सकाळपासून काही खाल्लं नसेल. हाय नो, परीमुळे स्ट्रेसही आला असेल तुला. तू एक काम कर, तू खाऊन घे, मग तुला बरं वाटेल. हा ये ये म्हणते ना, खाऊन घे, मला कळतंय. I'm sorry बेटा, मी ओरडलो, चिडलो म्हणून घाबरलीस ना तू. आय प्रॉमिस ह्याच्या पुढे असं नाही होणार. ओके, खरंच नाही होणार. प्रॉमिस? प्रॉमिस. किती गोड ते. दॅट्स माय गर्ल. दॅट्स माय गर्ल. यु नो व्हॉट, आज आपण धमाल करूया. जस्ट यू अँड मी. एक तू आता यू फ्रेशन अप, त्यानंतर आपण गार्डन मध्ये जाऊ, आपण खेळू, त्यानंतर आपण जेवायला कुठेतरी बाहेर जाऊ, आणि त्यानंतर विल गो फॉर अ लॉंग ड्राईव्ह. जस्ट यू अँड मी, द टू ऑफ अस. आज ऑफिसला सुट्टी आहे का? हो. का? कारण ऑफिसमध्ये तो डायनासॉर आलाय ना. एवढा मोठा डायनासॉर आहे तो, माहितीये का? तो ऑफिसमध्ये घुसलाय. जोपर्यंत तो बाहेर जात नाही आम्ही कसे जाणार? आणि त्याचे एवढे एवढे मोठे मोठे एक एक दात आहे, असे एवढे सगळे 100 दात असे असे वाजवतो तो. थोडी भीती वाटते माहितीये. सो आम्ही थांबलोय. तो एकदा बाहेर गेला की मग आम्ही ऑफिसमध्ये जाणार. खरंच? तू मला फसवतोयस ना?
माझ्या बरोबर खेळायचंय म्हणून ऑफिसला बुट्टी मारून घरी थांबतोय ना? मला सगळं कळतं कारण मी मोठी झाली आहे. ओ रिअली? बोपले, मला माहितीच नव्हतं. मला तर वाटलं तू अजून उलाशा नाही, उलाशाच आहे तू. उलाशा आहे ना? पण मला खरं खरं सांग, ऑफिसला सुट्टी आहे की सुट्टी नाहीये? तर तो तुला बाहेरही कुठे गाठू शकतो. त्याने तुला कुठे बाहेर गाठलं तर? पप्पा, आता तो माझ्या समोर येणार नाही. मी ज्या पद्धतीने त्याला बोलले ना, मला नाही वाटत तो यापुढे असं काही करेल. पप्पा आणि तुम्ही सांगा, माझ्या जागी जर तुम्ही असता तर तुम्ही काय केलं असतं? अशी पोलीस कंप्लेंट केली असती का? नाही ना. मग मी तुमचीच मुलगी आहे ना पप्पा. अरे पण अनुबेन, तू लक्षात का नाही घेत? तू तेच, शी इज राईट. टेक केअर बेटा. रितेश भाई, निघूया. हा काय येतो. चला काका. रितेश, हा काळजी घे तिची, लक्ष ठेव. हा ऑफकोर्स, टेन्शन नाही लो. मी मिक्सर देणारच होते. आय मीन मीच येणार होते. मी स्वतः तुम्हाला भेटायला येणार होते आणि हे सगळं सांगणार होते. मला ते नाही जमणार. पण हे तुझ्यासाठी. जमिनीचे पेपर्स आहेत. तुला तुझी डान्स अकॅडमी उघडायची होती, राईट? त्यासाठीच एक जागा फायनल केली मी, त्याचेच पेपर्स येते. उत्तम जागा आहे, प्राईम लोकेशन. हे कसले पेपर्स आहेत? हे तुझ्यासाठी. हे माझ्यासाठी. म्हणजे? लेट मी एक्सप्लेन. हे ना एक कॉन्ट्रॅक्ट आहे. यशवर्धन चौधरीशी लग्न झाल्यावर तुझ्या नावावर जे काही होईल ते सगळं तू माझ्या नावावर करणार आहेस. ओके? हा, म्हणजे घाई नाहीये. हे सगळं लग्नानंतर हळूहळू होणार आहे. पण जेव्हा हे तुला मिळेल त्यावेळी तुझं मन विचलित झालं तर? म्हणून हे पेपरवर्क केलेलं बरं, नाही का? कसं आहे ना, प्रत्येकाची ना आपापली काहीतरी स्वप्न असतात. कसं आहे ना, एक आई म्हणून तुम्ही रेवतीच्या काळजीपोटीच तिला बोलताय, हे कळतंय मला आणि साहजिकच आहे. जगातली प्रत्येक आई असंच करते. मी तेच करते, आई आहे ना मी, कळतंय मला. पण विश्वास ठेवा माझ्यावर. मी रेवतीला माझ्या मुलीप्रमाणे जपेन. आमच्या पॅलेसमध्ये तुमची रेवती नाही, तुमची नाही, आपली रेवती सुखरूप असेल. आमच्या घरात नाही एक लहान लहान मुलगी आहे, परी. जीव आहे आमचं सगळ्यांचा तिच्यावर. आणि ती गेले काही दिवस नाही, गेले वर्ष. मी खरंच सांगते तुम्हाला, आता ह्या क्षणाला तिला रेवतीची खरंच खूप गरज आहे.
मला माहितीये तुम्ही वयाने मोठे आहात, माणसं ओळखू शकता. मी एका मुलीच्या काळजीपोटी तुमच्या काळजीचं उत्तर द्यायलाच आली आहे इथे. आणि मी स्वतः येऊन इथे तुम्हाला भेटते, तुमच्याशी बोलते, म्हणजे जे काही ओळखायचं ते तुम्ही ओळखलं असेलच. अर्थात मी जो काही शब्द दिलाय त्यावर विश्वास ठेवायलाच हवा असं नाहीये. तुमचा निर्णय घ्यायला तुम्ही मोकळे आहात. ताई, तुम्ही चहा कॉफी वगैरे काही घेणार का? तू बनवणार आहेस? नाही, ऑफिसमध्ये मशीन आहे ना. अगं ती कशी करेल इथे ऑफिसमध्ये? तिथे काहीतरी तू आपलं विचारतेस. अरे आता तिने इतक्या आग्रहाने विचारलं म्हणून मला वाटलं तीच बनवणार असेल. सर तुम्हाला महत्वाची मीटिंग आहे ना, तुम्हाला अर्जंट जायचं होतं. अरे हो, बरं झालं, थँक्यू. ताई मला थोडंसं जायला लागेल, एका व्यक्तीला भेटायचं. मी निघू का? थोडी घाई आहे. शेफाली काही कामाचं असेल तर प्लीज बघून मी बघते. तुम्ही ताई बाय बाय, मी भेटतो बरं. या ना ताई, बसा इथे. काय आणू तुम्हाला? चहा कॉफी का ज्यूस? काय मुद्दाम आठवण करून दिलीस ना समीरला मीटिंगला जाण्याची. तू हा जो काही साधेपणाचा आव आणतीयेस तो मला कळत नाही असं वाटतंय का तुला? काय झालंय ते? बघ, जोपर्यंत तू मला इम्प्रेस करत नाहीस ना तोपर्यंत तुमच्या दोघांचं काहीही होऊ शकत नाही. हे प्लीज लक्षात ठेव. हं? तरीही तिच्या आठवणी अजूनही रेंगाळतात या घरातल्या प्रत्येकाच्या मनात. आणि म्हणूनच घरातला प्रत्येक जण या फोटो समोर येऊन घुटमळत असतो सतत. त्यामुळे या घरात नेहाला रिप्लेस करणं इतकं सोपं नाहीये. येत आहे माझ्या लक्षात. म्हणजे त्यांनी इथली एक जागा बनवली नव्हती तर सगळी जागाच व्यापून टाकली होती. करेक्ट. पण काही टेन्शन नाही मॅम, मी त्यांची जागा घेईन. हळूहळू माझ्या पेसने. पण जमेल मला. जमेल नाही, जमवावंच लागेल. म्हणजे हे तुझ्या भल्यासाठी आणि आमच्या सगळ्यांच्या चांगल्यासाठी. असा जम बसव ना की हाच काय, या नेहाचा कुठलाही फोटो या घरात उरूच नाही. अरे तू परीला बघितलंस का रे कुठे? होते दूध प्यायचं नाही म्हणून लपली आहे कुठेतरी. मी जरा बघून येतो. काय झालं? हा, काय झालं? मी त्या अनुष्का मेहताला भेटून आलो. यश, आय एम सॉरी यार. आम्हाला सगळ्यांना वाटत होतं की तू त्या ऑक्शनमुळे बेचैन आहेस, पण त्या अनुष्का मेहताला भेटल्यावर मला कळलं की नाही, तुझ्या अस्वस्थतेचं कारण वेगळं आहे. कुणालाही असा त्रास झाला असता. अरे त्या अनुष्का मेहता म्हणजे हुबेहूब नेहा आहे रे. अगदी सेम नेहा. हुबेहूब नाही समीर,
हुबेहूब नाही, ती नेहा आहे. ती कशी वागली तुझ्याशी यार? नाही यश, ती नेहा नाहीये, ती अनुष्काच आहे. नाही समीर, आय एम डॅम शुअर की ती नेहा आहे, माझी नेहा. हा पहिला हा एक मिनिट. हॅलो. Yeah, Mehta's office? Yeah, this is Sam from San Francisco. No, Sam from San Francisco. आता तुम्ही मेहतांना फोन केला म्हटल्यावर मेहताच असणार ना फोनवर. काम बोला. Would like to talk with Anushka Mehta. Please transfer the call. जरा विश्वास ठेव, 2 मिनिट थांब. या प्लीज. ते अनुष्का मॅम अपॉइंटमेंट शिवाय कोणाशी बोलतच नाही ना. तुम्ही घेतली अपॉइंटमेंट? नाही. नाही हा, मग अपॉइंटमेंट घ्या, मग नंतर आपण बोलू. हा, जय श्री कृष्ण. अरे सुनो. होल्ड ऑन मेहता जी, नहीं तो लक्ष्मी नाराज हो जाएगी. लक्ष्मी? कौन लक्ष्मी? अरे लक्ष्मी माने हिस्सा, तुम्हारा हिस्सा. हिस्सा? असा आवाज येतोय ते. हॅलो, क्लायंट आहे, एक इंटरेस्टिंग प्रपोजल आहे, ते जरा बोलून घेतो. हाँ बोला. हाँ आता क्लियर छे. हाँ यस, यू आर एब्सोल्युटली राइट. इंटरेस्टिंग ऑफर छे. देखिए, आप हमें अनुष्का मेहता जी का अपॉइंटमेंट मिलवा के दीजिए. तुमचं मीटर डाऊन. ओ ठीक आहे, ऑलराईट. मग एक काम करा, तुम्ही 1 तासामध्ये या ना. हा आपण नाही, आज नाही पॉसिबल. उद्या चालेल तुम्हाला? उद्या ओके, वांधो नाही. उद्या सकाळी 11 वाजता तुमच्या ऑफिसला भेटूया. ओके 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 ओके, थँक्यू. ओके. उद्या सकाळी 11 वाजता आपण जातोय. वेळेच्या 1 तास आधी तयार राहा. कुठे जातोय? ओके, आपण भेटणार आहोत अनुष्का नेहाला. त्यामुळे आई ग आई, आज चालून ना पाय खूप दुखतायत. आई ग ताई, मी चेपून देते पाय. मी चेपून देते. तू माझे पाय चेपून देतीयस म्हणून मी इम्प्रेस होईन असं समजू नकोस. कॅरी ऑन. नमस्ते. नमस्ते. नमस्कार. नमस्ते. सलाम अलैकुम. नमस्ते. सलाम अलैकुम. वालेकुम. अल हबीबी. आणि ओळखलं समीर, मी सांगतो तुला. थांब. हॅलो. या कम हियर. कम. Who you looking for? गद्दा. गद्दा? गद्दा. रितेश गद्दा. रितेश गद्दा नहीं. रितेश मैस्त्रे. हूँ रितेश मेहता छू. तू रितेश मेहता, तो तू तुम्ही असती, तू रितेश मेहता असती, ओळखलं नसती, आम्हाला माहित नसतं. We come for a business meeting.
बिझनेस एवढं स्पष्ट? बिझनेस मीटिंग. अच्छा, कॉल केला होता तुम्ही? हो. पण कॉलवर तर मराठीत बोलला होता. बेबी वाच काय बोलत असती फोन बिझनेस ही कशी चिडवत असते आपल्याला. आम्ही कशा फोन करत असते मराठी मध्ये. मीडिएटर कॉल करत असते. Whom you are looking for? रितेश मेहता. मीटिंग फुल्लूस. मी फुल? फुल इथेच मिळता फुल? फुल असते. काय करायचं याचं? मराठी नसते फुल असते. फुल्लूस कमिशन. लक्ष्मी कम्प्लीट गद्दा असते. कम्प्लीट याच्यापेक्षा चांगलं आमच्याकडे ऊत असते. घर गौरी ऊत असते. मीटिंग या टाच नसती. गोष्टी आमचं तुमच्या मागचं येत असते. या